नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शंकरराव आनंदराव गायकवाड, अंकलखोप, तालुका पलूस, जिल्हा सांगली। साधारणपणे 1 महिन्याचा खोडवा होता आणि मग मी सुरुवात केली आमच्या गड्यामार्फत 3 आळवण्या आणि साधारणपणे शक्य झाल्या तेवढ्या 4 फवारण्या या ठिकाणी आम्ही केल्या। सरांचा डोस होता 6 फवारण्यांचा आणि 4 आळवण्यांचा। 1 आळवणी कमी पडली आणि 3 फवारण्या कमी पडल्या, कारण तोपर्यंत माझा ऊस इतका उंच झाला की आम्हाला त्याच्यामध्ये आत शिरता आलं नाही। ही गोष्ट होती एप्रिल मे महिन्यातली। पहिलाच वळवाचा पाऊस आला आणि हा खोडव्याचा प्लॉट वाऱ्यानं संपूर्णपणे कोसळला। त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये पाला काढता आला नाही, तण काढता आलं नाही। तरी सुद्धा सरांच्या या ट्रीटमेंटमुळे जे गोडवं तण किंवा इतर गवताचं तण कुठेही तुम्हाला या शेतामध्ये पाहायला मिळणार नाही, संपूर्ण नष्ट झालेला आहे। तुम्ही मला सांगा की आजपर्यंत तुम्ही रासायनिकचं काम केलंय, बरोबर? हो बरोबर। यावेळी रसायन तुम्ही घातलं का रानात? नाही घातलं अजिबात, नक्की अजिबात नाही। महाराजांनी शपथ ना, महाराजा शेडला बोलायचं नाही, अजिबात घातलेलं नाही। रसायन न घालता सुद्धा ऊस येतोय हे सगळ्यात पहिला तुम्हाला वाटलं होतं का आधी? हो वाटलं नव्हतं, पण आता हे आता बघ, आधी वाटलं नव्हतं, आधी वाटलं नव्हतं। भीती वाटत होती मनात, नाही लागवड घातली नाही तर ऊस येईल का नाही असं डोक्यात सारखं भीती होती। पण लक्षात घ्या, ही महाराजांची कृपा, ही अध्यात्म आहे। आज आपण कुठलंही विष जमिनीमध्ये घातलं नाही आणि आज त्याचा जो न रसायन घातलेल्याचा जे हे आहे निर्णय तुमचा, तो योग्य आहे हे तुम्हाला ऊसानं दाखवून दिलंय। आज तुमच्या माझ्या हातात ऊस आहे, पेरं मोठी आहेत। असा ऊस या प्लॉट मध्ये याच्या आधी आला होता का? नाही कधीच आला नाही। नक्की नाही कधीच आला नाही। तुम्ही आणि किती वर्ष काम केलंय? नाही, बरेच वर्ष सगळ्या रानात बघितले, पण असा खोडव्याचं म्हणजे 40-45 कांड्याचा ऊस हा कुणाच्या मी खोडव्याचा बघितला नाही। लागणीचा बघितला, लागणीचा भरपूर आहे, खोडव्याचा रिपोर्ट हा कधीही आलेला नाही। ह्या रानात, सरांच्या रानातही आला या। मग आज हा कष्टकरी शेतकरी काय सांगतोय बघा, की लावणीचा ऊस 40-50 पेर येऊ शकतो, पण खोडव्याचा ऊस एवढा मोठं उत्पादन येत नाही। हा खोडव्याचा ऊस आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ऐका, खोडवं लोक काढतायत एका वर्षामध्ये, काही ठिकाणी लावण झाल्यानंतर सुद्धा लोक काढतायत, पण हा खोडव्याचा ऊस सुद्धा आज 40-45 पेरं आलेला आहे। पेरं मोजूया आपण, हा माणूस खरं बोलतोय का बघूया, चला पेरं माऊली मोजायला लागा। सर इकडून कॅमेरा घ्या, इथनं मोजा, मोजा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 आणि वाड्यातला काय 47 वाड्यातला शेवटचा पेर 47-48। आता काय हसूया काय करूया मित्रांनो, खोडव्याला 48 पेरं आलेले आहेत रसायन न घालता। आज कष्टकरी जनता आपल्या बरोबर आहे, आपले शेतकरी मित्र बरोबर आहेत, ऊस समोर आहे, वेल झालाय वेल। नगीन दगडू पाटील, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार, गाव अलखेड। आम्ही यूट्यूबवर बघितलं होतं मागच्या वर्षी, तर मी मागच्या वर्षी 10 गुंठे 265 ऊसाची ही जात केली। तर त्याच्यामध्ये भूसुधारक सोडलं मी 3 वेळा आणि 4 वेळा अन्नपूर्णा फवारणी केलेली होती। तर त्याच्यात मला 6 एकर लावणी केली मी त्या गुंठ्यामधून आणि 3 टन मी कारखान्याला पाठवलं। त्यांनी मागच्या वर्षी जो प्लॉट केला होता तो लावणीसाठी वापरला आणि उरलेला 3 टन त्यांनी कारखान्याला दिला। आणि त्या 10 गुंठ्यामध्ये 8 महिन्याचा तो प्लॉट होता। बर, हे ऐकलं आता एवढे 50-55 वर्ष शेती करताय, रासायनिक शेती आणि ही नैसर्गिक, म्हणजे मी असं म्हणणार नाही की मिशन ऑर्गॅनिकचं तंत्र, नैसर्गिक शेती ही भगवंतानं शिकवलेली आहे। निसर्ग म्हणजेच भगवंत आहे। तर नैसर्गिक शेती आणि रासायनिक शेतीमध्ये तुमच्या 50 वर्षाच्या अनुभवातून तुम्हाला काय फरक वाटतो? मला याच्यामध्ये असं फरक वाटलं की नैसर्गिक शेती केली पाहिजे, शेतकऱ्यांनी केली पाहिजे। आणि एक पण केलं, पण याच्यामध्ये 35 टन 40 टन
45 टन याच्यावरती आमच्या जात ऊस नाही. जात नाही. जात नाही. असं. बरोबर बरोबर बरोबर. पण नैसर्गिक शेतीचे फायदे काय आहेत आणि रासायनिकचे तोटे काय आहेत? याच्यात नैसर्गिकमध्ये आपल्या जमिनीची पोत वाढते जमिनीची पोत आणि वाढते. त्याच्यामध्ये गांडूळ जे आहे हा. ते प्रमाणात सुरू होतं. हो, तुमच्याकडे दिसायला लागले गांडूळ? हो दिसतात ते. ऐकलं मित्रांनो, हो. आपण आता आपलं जे अन्नपूर्णा वापरलेलं आहे नवीन बहिणी हा. भूसुधारक वापरलेलं हा. आहे त्याच्याने खरंच त्यांचा प्लॉट एकदम ग्रीन आहे आणि ऊसाची डांग आहे चांगली तयार झालेली आहे. तुम्हाला- आणि आजही त्यांना ऊसाला 25 पेरे आहेत. आता ऊसाला 25, हा किती महिन्याचा ऊस आहे? 9 महिने. 9 महिने. मित्रांनो ऐका, डॉक्टर साहेबांनी सांगितलं, आता आम्ही बघितले, नगीनबाई सांगतायत 9 महिन्याचा ऊस आहे. 25 पेरे आहेत. 9 महिन्याला 25 पेरं आलेली आहेत. अजून 3 ते 4 महिने कमी आहे. हो आमचा हिशोब असतो नेहमी की दर महिन्याला साधारण 3-4 पेरं वाढतात. वाढतात. अजून 4 पेरा जर पकडली, 3 महिने पकडले, 4 त्रिकम 12, 25 अधिक 12, 35 ते 36 पेराचा ऊस होणार आहे तयार. वजन मित्रांनो मी आताच तुम्हाला सांगतो, तुम्ही नंतर मला वजन करून एकदा त्याचं पाठवा. ते पण काही आंतरपिकं घेतली, तुम्ही आंतरपिकं घेतली ना? हो हरभरा तिन्हीमध्ये कुठलं आंतरपीक घेतलं? हरभरा घेतला. हरभऱ्याचं कसं उत्पादन आलं? 5 एकर मध्ये 22 क्विंटल आलं. 22 क्विंटल उत्पादन आलंय. आता तुम्ही मला सांगा, याच्या आधी तुम्ही कधी आंतरपीक घेतली होती का? नाही फर्स्ट टाइम आंतरपीक. हरभरा पेरला, 5 एकरला त्यांनी 22 क्विंटल काढले. किती रुपये आले? ते 8,800 रुपये गेले होते क्विंटलला. क्विंटलला. नाही, इकडे सगळं total नाही, सगळं 22 क्विंटल आलं ना? असं आहे. total. हा, 8 दोन्ही 16 16 म्हणजे 1.2 लाख सांग. 2.5 लाख रुपये झाले. हा. मित्रांनो बोलताना हिशोब चुकला माझा, मी 5 क्विंटलचा करत होतो. नाही. 22 क्विंटल 5 एकर मध्ये होतं. 22 क्विंटल हरभरा आला. 8,500 रुपये दर लागला. 22 क्विंटलचे 8,500 रुपये, 2.25 लाख रुपये आंतरपिकातनं मिळाले. हो. ही गंमत आहे. खर्च निघाला आपला. खर्च तेवढा झालाच नाही, नाहीये. झाला. खर्च किती झाला? खर्च नाही, फक्त 3 फवारणी अन्नपूर्णाचे मागलेले होते. 3 फवारणी अन्नपूर्णावर 2.25 लाख रुपये ह्या माझ्या तरुण शेतकऱ्यांनी मिळवले. अशा प्रकारची शेती मित्रांनो अपेक्षित आहे. अशा प्रकारची शेती केली पाहिजे. तुम्ही मला सांगा, शेती परवडते का नाही? परवडते. मी विलास इंगळे, सामान्य शेतकरी. माझं नाव विलास दत्तू इंगळे, राहणार एकसंबा, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव. तुम्ही याच्या आधी जे रानं करत होता शेती, ती रासायनिक करत होता की नैसर्गिक करत होता? रासायनिक खत टाकत होता होय, होय, होय. सगळं? त्यावेळी तुम्हाला शेती परवडत होती माऊली? नाही 25 एवढेच पडत होतं आमचं. 25 एवढे पडत नव्हतं एकरी. आणि तेव्हा उसाचे तुमचे पेरं कांड्या किती येत होत्या ह्या त्यावेळेला? 15-20 मी नाही. तेवढं देत होतं. पण तुम्हाला वजनाला ऊस भरत नव्हता? नाही, अगदी बारीक असणार. बारीक यायचा. होय. मला एक सांगा की हे सगळं करत असताना रासायनिक मध्ये तुमचा खर्च किती येत होता? काय हो, 15,000 ते 20,000 रुपये आम्ही खर्च होत होतो. एकरी? होय. ऐकताय मित्रांनो, आज इंगळे साहेब काय सांगतायत? 25 टन सुद्धा ऊस येत नव्हता एकरी. नाही, नाही, आणि नाही. खर्च 15,000 ते 20,000 रुपये येत होता. शारीरिक कष्ट किती लागत होते? सारखं रानातच, घराकडेच आहे. सारखं तण काढायचं, सारखं रानात, घरी जायचं नाही, जीवाला धारा नाही. तण बघा, एक सुद्धा तण आलेलं नाही. तण आलेलं नाही. हे ज्या 10 गुंठ्यामध्ये त्यांना याच्या आधी साधारण 5 ते 7 टन ऊस आला असता. 65 टन लईच झालाय. जास्त झाला. 5 टन म्हणजे अगदी कटाकट. म्हणजे 20 ते 25 म्हटलं तर 5 टन ऊस यायला पाहिजे. तोडायला येणार नाही तो ऊस आहे. तोडायला येत नव्हती लोक. आज त्यांची गंमत सांगतो. आज त्यांनी सकाळी कार्यालयाला फोन केला. मी ही जवळ होतो म्हणून पटदिशी आलो गडबडीत. आज गंमत सांगतो, 10 गुंठ्यातले 4 ते 5च गुंठे तोडले गेलेले आहेत. ह्या आत्ताच ऊस 5 टन गेलेला आहे. अजून यांचं म्हणणं आहे की 5 ते 7 टन ऊस आहे. म्हणजे 10 गुंठ्यामध्ये साधारण 10 ते 12 टन हिशोबानं ऊस तुमचा निघालेला आहे. याचा अर्थ 40 टन क्रॉस झालं एकरी. ज्या ठिकाणी 20 ते 25 टन येत होतं त्या ठिकाणी 40 टन क्रॉस झालेलं आहे हिशोबानं. तुम्ही सांगा, नैसर्गिक शेती परवडते का नाही? 101% परवडते. 101% परवडते. खर्च तुम्हाला किती आला ह्यासाठी? किती आहे? फक्त किती बघा की आता 1600 रुपये. आणि भूसुधार 300 ग्रॅम ते 500 रुपये. 2-2.5 हजार रुपये मध्ये, 2 ते 3 हजार रुपये मध्ये हा प्लॉट आला. आणि मगाशी त्यांनी जे सांगितलं ते आता पुन्हा एकदा त्यांना विचारूया. तुम्ही मला सांगा, भूसुधारक तुम्ही आज एक बॅरल सोडले 200 लिटरचं. होय. जमिनीमध्ये फरक काय आला आणि तणाचा काय विषय आहे? मऊ झाली की जमीन एकदम बघा मऊ झाली.
टणक असायची एकदम. हे बघा, जमीन टणक असायची, जमीन मऊ झालेली आहे संपूर्ण. दुसरी महत्वाची गोष्ट मला तुम्ही सांगा, तणाचा विषय काय, किती भांगणी केला? एक सुद्धा भांगणी केलं नाही. ऐकताय? ह्याच्या भरणी केली त्याच्या अगोदर काढले 2 वेळा तेवढं, त्यानंतर नाही. एक सुद्धा नाही. एक सुद्धा भांगलण केली नाही. याचा अर्थ मित्रांनो, तण आलं नाही. बरोबर? नाही नाही. भांगलण करण्यात पण तण आलं नाही. रासायनिक मध्ये माऊली किती भांगणी करायला लागली? सारखं चालूच असायचं. सारखी किती भांगलणी व्हायच्या वर्षात? 10-12 काही व्हायच्या. 10-12 भांगणी कराव्या लागायच्या. रासायनिक खतामध्ये, नैसर्गिक मध्ये भूसुधारक जमिनीत सोडल्यानंतर, पुन्हा मी सांगतोय मित्रांनो, शांतपणे आहे का, जमिनीमध्ये भूसुधारक सोडल्यानंतर तण आणि रान येण्याचं प्रमाण आमच्या हिशोबानं 50-70% कमी येतं. पण हा वाघ सांगायला लागलाय की 100% तण आलं नाही. आलंच नाही. आम्ही तण आलं नाही, भांगलणी केली नाही. मग मला सांगा की तुमच्या भांगलण्याचे पैसे किती वाचले असतील? किती 10-12 हजार बसले. 10-12 हजार रुपये वाचले. म्हणजे हे प्लॉट फुकट झालं की? होय 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 होय. हिशोबानं प्लॉट फुकट आलाय. बघितलं हेच बघा, आणि त्याची पेरं बघा काय आहेत ती. 25 पेराचा ऊस आहे ऑलरेडी. दणदणीत ऊस आलाय, वजन पण दणदणीत आहे. या तुम्ही धरा ऊस पहिला. कष्टकरी शेतकऱ्यांना धरला पाहिजे माझ्यापेक्षा. राबलेला माणूस आहे. शेतकऱ्याचं नाव आहे, तुमचं नाव कसं? शामराम चौगुले. शामराम चौगुले. कुर्ली नावाचं गाव आहे. कुर्ली तालुका निपाणी. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी जवळचं हे गाव महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवरचं गाव आहे. आणि काय युट्यूबचा व्हिडिओ बघून आम्ही आमचा मुलगा वेगळा होता, त्याला मुद्दाम घेऊन आम्ही आलेला. बरोबर. तिचा अनुभव आहे तुमचा, चर्चा करायची. मग त्या नाही तर माणसांची घर तयार नव्हती. काय कोणीही तयार नसतं. तुम्हाला एवढं घट्ट करायला तुम्हाला काय खात्री होती? खात्री म्हणजे तसं बघितलं व्हिडिओ तुमचं बघितलं, त्यामुळे खात्री वाटते तुम्हाला. बर बर बर. उसाला आता उसामध्ये खोडव्यामध्ये आम्ही कडामध्ये त्याला घेणार आहे. पण तुम्ही मला सांगा की तुम्ही रासायनिक ऊस करत होता आणि आता तुम्ही आमच्या पद्धतीने नैसर्गिक ऊस केला. 22 टन मागच्या खोडव काढले. बर. 22 टन, त्याच्यात डबल पेक्षा जादा होणार. म्हणजे मागच्या वर्षी 25 गुंठ्याला 22 टन काढलं होतं. आता 10-12 गुंठ्याला तुमचं एवढं आलं. बरोबर. नाही तुम्हाला लेट झाला थोडा. लेट झाला. आणि फक्त भूस फक्त किती 7,500 सोडलेला आहे. बर बर. आणि फक्त 2 अन्नपूर्णा टॉनिकच्या बाटल्यात पडले. मित्रांनो हे समजून घ्या, ऊसाची उंची अन्नपूर्णानंतर एवढी वाढली की शेतकऱ्यांना पुढच्या फवारण्या घेणं जमलं नाही. हाताच्या बाहेर ऊस गेला, फवारण्या जमल्या नाहीत. त्यामुळे फक्त आपण नेहमी सांगतो की भूसुधारक जमिनीमध्ये योग्य प्रमाणावर गेले. 7,500 बरोबर. 3,000 लिटर भूसुधारक गेलं आणि अन्नपूर्णाच्या फक्त 2 फवारण्या घेतल्या. जर त्या फवारण्या अजून 2-3 शिडवण झाल्या असत्या तर हा ऊस हाताला लागला नसता, हायस्ट गेला असता रेकॉर्डला. तुम्ही मामा तर खुश आहे. तुम्हाला आता असं नाही, तुम्हाला पटलं का? किती फोन करतोय मान्य आहे मला, पण तुमचा चेहरा गावात दोघं तिकडे लोक आणि मॅडम आलेली. त्याला या माणसानं पहिल्यांदा अपमान सोसले, विरोध सोसला. पण आता हाच ऊस बघायला त्यांच्या गावातील पेरिफेरीमधील खूप लोक बघायला येत आहेत की नैसर्गिक पद्धतीनं बिना खताचा इतका सुंदर ऊस होतोय. हा आदर्श या माणसाने तणाचा नाश होतो. मला असं निघत नाही. ऐकलं तुम्ही? येणार नाही. जे आम्ही वारंवार मोड मिळणार तुम्हाला शेतामध्ये आता कुठे वगैरे आम्ही त्या पाण्यावर काढायला. बरोबर. की गेले आता काही नाही म्हणा, आता येत नाहीये. ह्या रानामध्ये तण आणि काय गवत रान येत नाही आहे. घोडीचं तर नावच नाही. हो, घोळी येत होती आधी. घोळी यायची पूर्ण आधी येत होती घोळी. भरपूर फुलं झाडं भरल्या, लाल व्हायचं. लाल म्हणजे कसं सऱ्या भरू. आता यायचं बंद झालं. कुठं कधीपासून यायचं बंद झाली घोळी? डिसेंबर पासून चालू केलं बंद. म्हणजे आपली भूसुधारक गेल्यापासून कमी आले. भूसुधारक गेल्यापासून घोळी रान तण यायचं प्रमाण कमी. घोळी संपलीच म्हणतात, संपलेलीच आहे. आता माती बघितला माती कशी मौशार आलेली आहे बघा. माती ह्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढलेला आहे. ऊस कसा आला होता आधी? ऊस 22 फळ जायला होता. हो, 70 टन काय 25 गुंठ्याला 22-22.5 टन ऊस गेला होता. आता 10 गुंठ्यालाच 22 टन गेलाय. 25 टन गेलाय. अजून निम्मा ऊस तोटायचा आहे. हा 50 टनला जाईल. 100 जाणार. 20-22-22.5 टन पासून 50 टन म्हणजे ऑलमोस्ट आपण डबल केला ऊस. पण हा डबल करत असताना खर्च डबल झाला का? खर्च कसा डबल? कमी झाला का? डबल नाही, कमी झाला खर्च. नैसर्गिक शेतीमध्ये तुम्हाला
उत्पादन खर्च कमी येतो त्याचं हे शाश्वत उदाहरण. ज्यादा 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 काय म्हणजे तुमचे टन टन काढायला त्याच्या ते पण लागलं नाही. बरोबर. 15-20 रुपये टन काढायला जातात लोकांच्या. 15-20 हजार रुपये टन काढायला जातात. हो. भूसुधारक आणि अन्नपूर्णा मिळून 10,000 सुद्धा खर्च नाही का? 10,000च्या खाली खर्च आहे. 7.5 खर्च आलेला आहे आणि तेवढ्यात हा ऊस 22 टनाचा 50 टनला गेलेला आहे. आज माझा शेतकरी खुश आहे. असं वाटत होतं की नैसर्गिक शेतीमध्ये काय होऊ शकत नाही आणि हे तुमचं बरोबर आहे. हे तमाम शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. बिना खताचं काय होतच नाही. बरोबर आहे. आज अशा प्रकारचा ऊस रासायनिक मध्ये येत होता का? पहिला प्रश्न. नाही रासायनिक मध्ये एवढा ऊस कधीच काढलेला नाही. कधीच आजपर्यंत आला नाही. ही जमीन आता 22-23 मध्ये निघाले. म्हणजे किती गुंठ्यात? 25 गुंठ्याला. 25 गुंठ्यामध्ये 22-23 टनाच्या वर ऊस गेला नाही. कधीच गेलेला हा यांचा इतिहास आहे. आणि ह्या वर्षी त्याच 25 गुंठ्यामध्ये काय काय परिस्थिती आहे? डबल 2 टनांना ऍव्हरेज पडाला. 2 टनांना ऍव्हरेज पडतोय. आता त्यांनी 10-12 गुंठे तोडलाय, त्याचं 25 टन आलंय. म्हणजे निम्मा ऊस तोडल्यानंतरच त्यांची सरासरी गाठलेली आहे. अजून निम्मा ऊस जाग्यावर आहे. बाप लेकांचं म्हणणं आहे अजून तो तेवढा 25 टन जाणार आहे. अतिशय प्रयोगशील शेतकरी आहेत आणि नैसर्गिक ऑर्गॅनिक शेती करण्याचा त्यांचं स्वप्न, त्यांची इच्छा. कसं सुरुवात झाली, मी MSCB मध्ये असिस्टंट इंजिनियर म्हणून रिटायर झालो. बर. रिटायर झाल्यानंतर रिटायर होऊन आता जवळजवळ 10 वर्ष झाली. बर. आणि शिरोळ भागात रासायनिक आणि अति औषधं वापरामुळं कॅन्सरचं प्रमाण त्या भागात वाढलेलं हे पेपरला मी वाचली. प्रमाण वाढलेलं नाही माऊली, तालुका कॅन्सरग्रस्त झालेला आहे. मी कमीत कमी आपल्या घरच्या पुरतं तरी त्याच्यात शिल्लक राहिलं तर विकता येईल, परंतु आपण तरी हे करूया आणि आपल्या घरचे फॅमिली व्यवस्थित राहूया. भूसुधारक 5 वेळा सोडले. 5 वेळा सोडले. ओके. 5 वेळा भूसुधारक सोडले. अर्ध्या तुमचं जे आहे ते 500 लिटरची टाकी आहे. 500 लिटरच्या टाकीमध्ये 1/2 किलो असं हे केलेलं आहे. बरोबर. मग 1/2 किलो मध्ये हे केल्यानंतर ते 13 किलो लेंडी खत, राखून आणि कोंबडी खत ह्या पद्धतीनं ते सगळं हे करून पाण्यानं सोडलं. तिथं टाकी ठेवल्या 500 लिटरची. त्या 500 लिटरच्या टाकीत हे सगळं कालवण करून मिश्रण सोडत होतो. आणि अन्नपूर्णाच्या ह्याला 7 फवारण्या घेतल्या. 7 फवारण्या घेतल्या. मग ते पहिल्यांदा जास्त मी म्हणजे 100 ml करायला पाहिजे होतं, तर ते मी चुकून 200 ml झालं पाहिजे. नाही 50 ml पासून म्हटलं हे वाढूया आपण. फवारण्याची संख्या वाढूया, चालेल, कमी औषध घ्या. तसं केल्यानंतर रिझल्ट आला लागला. मग सोयाबीन काढून लावण केली सप्टेंबर एंडला. म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लावण आमची झाली. आता 10 महिने 12 महिने झाली आहेत. तर 12 महिने झाले. तर त्यावेळा सोयाबीन काढल्यानंतर लावणी करताना ह्याच्यात कोबी थोडा केला होता. 500 कोबी केला होता. मला ते पण चेक करायचं होतं की ह्या तुमच्या मिशन ऑर्गॅनिकच्या ह्याच्या ब्रह्मास्त्र किंवा ह्याच्यामुळे काय येऊ शकते का. मिरची पण केली होती. मिरची आता अजून काही आहेत झाडात, तुम्हाला फळं दाखवतो. आंतरपिका केलेली होती. हो, आंतरपिका मी घेतली. कोबी केला, मिरची केलेली आहे. ही बघा मिरची, ही मिरची, हे बघा मिरची, ही त्यावेळची आहे मिरची. मागच्या वर्षीची मिरची आहे बरं काय. आणि कोबी पण केला होता. कोबी 500 केला होता. कांदे केले होते. आणि थोडा पांढरा तीळ पण केला. पांढरा तीळ. आता मला सांगा, कोबी, मिरची, कांदे, तीळ कशी आली? उत्पन्न फुल आली होती. तुमचे अजित सर आले होते ना. काय अडचण आली? कुठला रोगराई आली? रोगराई फक्त कोबीला एक ठराविक गड्ड्यानं आली होती. कोबीला रोगराई आली, बाकी कशालाही आली नाही. ब्रह्मास्त्र फवारणी झाल्यानंतर ते पण गेलेली आहे. कुठलंही रसायन वापरलेलं नाही. बरोबर, अजिबात नाही. खत वापरलं नाही. रासायनिक नाही. रासायनिक खरं सांगते ना. होय, नाव सुद्धा मी इथं घेऊ देत नाही. ऐका पूर्ण. हे बघा, काम करणारा माणूस इथं आहे. 1 ग्रॅम सुद्धा घातलेलं नाही. बस रुपये यांचा आमचा खर्च आहे मिशन ऑर्गॅनिकचा. 16,000 मध्ये यांनी 4 आंतरपिकं घेतली, ज्याची बंपर उत्पन्न आलेली आहेत. ज्या आंतरपिकातूनच यांचा खर्च बाहेर पडला. हो, आंतरपिकातून खर्च माझा पूर्ण बाहेर. आणि ऊस हा सगळा निव्वळ प्रॉफिट आहे. आता तुम्ही सांगा की हा जो ऊस किती गुंठ्यामध्ये आहे? 35 गुंठे. 35 गुंठ्यामध्ये आहे. रासायनिक ऊस तुम्ही करत होता, तो ऊस आणि आज हा बिना 1 ग्रॅम सुद्धा खत नसलेला ऊस, कुठला ऊस चांगला आहे तुमच्या? त्याच्यापेक्षा हा ऊस चांगला आहे. हा ऊस जरा बरा चांगला आहे. हा, ऊसाची जाडी पण आहे आणि सावलीत असून सुद्धा इथं पीक चांगले आलेलं आहे. रासायनिक ह्याच्यात इथं पीक चांगलं येत नव्हतं. सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, म्हणजे मी हजारो शेतकऱ्यांच्या शेतात गेलोय, प्रत्येक जण मला सांगतंय बांधावर झाडं का तोडलास बाबा, असा माझा पहिला प्रश्न असतोय. तर माझा कष्टकरी अनुभवी शेतकरी मला सांगतोय, साहेब बांधावरच्या झाडाची जी सावली पडते, म्हणजे त्याला वसबी म्हणतात,
प्रत्येक ठिकाणी शब्द वेगळे आहेत, पण वसबीमध्ये आमचं पीक येत नाही म्हणून आम्ही झाडं तोडलेत असं शेतकऱ्यांचं मला सांगणं होतं. आणि मी नेहमी सांगतोय, नैसर्गिक शेतीमध्ये वसबी वगैरे काय प्रकार नसतो. झाडाच्या सावलीमध्ये सुद्धा सुंदर पीक नेहमीसारखंच येतं. याच्या आधी अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलेला आहे आणि आज हा पण शेतकरी आम्हाला सांगतो आहे की यांच्या साईडला बांधावर झाडं आहेत मोठी, बांधावर पूर्ण नारळीची बाग आहे, चिक्कू लागलेला आहे, आंबा आहे, सगळी झाडं आहेत त्यांच्याकडे मोठी आणि मसाले झाडं आहेत. तर ह्या सगळ्या झाडांच्या सावलीमध्ये रासायनिक पद्धतीनं जेव्हा हे शेती करत होते तेव्हा उत्पन्न व्यवस्थित येत नव्हतं. पण मागच्या वर्षी खर्च जास्त येत होता. मागच्या वर्षीपासून हे मिशन ऑर्गॅनिक बरोबर नैसर्गिक शेती करतायत. हा प्रायोगिक प्लॉट आहे. सावलीत सुद्धा वाढ झालेली आहे. हे बघा काय सांगतायत, एवढं अंतर नाही, असं एवढाच ऊस यायचा. 20-25 फूट फक्त कमरे एवढा ऊस येत होता असं म्हणतायत. आणि त्या 20-25 फुटात आज हा कष्टकरी माझा शेतकरी तुम्हाला पेरं मोजून दाखवेल. रासायनिक मध्ये कमरे एवढा ऊस म्हणजे 2-5 पेरे येत असतील, 5-6 पेरं येत होती, बारकी बारकी पेरं येत होती सावलीमध्ये. आता सावलीमध्ये किती पेरं आली आहेत हा माणूस मोजेल. मामा ह्यातलं जरा समोर बुडक्यातनं मोजा, जरा खालपासून बघा तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 हळूहळू 29 30 31 ते 32 पेरा आल्या सावलीमध्ये वसबीमध्ये. आत काय असेल याचा विचार करा. आत आम्ही जाऊ शकत नाही आहे, एवढा उच्च गच झालाय. मित्र तुम्हाला वाटलं नाही खताशिवाय येईल बरोबर ना? तरी पण आम्ही कसं बघूया म्हटलं, प्रयत्न करून बघूया. त्यातून प्रयत्न करून आपल्याला काय फळ मिळालं तर मिळालं, बरोबर, आपण मार्गदर्शन होईल बरोबर. काहीतरी टप्प्याटप्प्याने जाऊया. 35 पेराच्या पुढे ऊस गेलाय. ह्या भागामध्ये जनरली 14 ते 18 पेरं, त्याच्यावर पेरं येत नव्हती. आज 14 ते 18 पेरं आपण 30-35 पेरं क्रॉस केली. नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीमध्ये मला नेहमी शेतकरी मित्रांना हे सांगायचं आहे की तुम्ही पहिल्यांदा करून बघा, स्वतः अनुभव घ्या आणि मग इतरांना सांगा. जरा पडल्यामुळे हे झालंय त्याचा ऊसाची, आणि परत उंची वाढली पडल्यामुळे. हा ऊस 29 पेराचा आहे. आता आपण याचं वजन करून बघूया. पुढे टाकला एक वजन करूया. नाही त्याला 2 ठेव 2. आता आपण सगळ्या वजनांची बेरीज करू एक कांडीची. 1 मिनिट पहिला थांब, किती होतं? 1000 10 50. 1 मिनिट मग 10 15. टेकून चालत नाही. ते का किती का माहिती सांग. 10 18 येतो पहिला शेवटचा तो. दोन भाग करायचे. प्लस 498 प्लस 446 मग तो प्लस प्लस 297. मित्रांनो, आता आपण हा 29 पेराचा जो ऊस आहे, ऊसाची जात आहे 10,001. आपल्या भगिनीने हा बिना खताचा ऊस केलेला आहे आणि आपण तुमच्यासमोर याचं वजन केलं आहे. तर याचं वजन 3 किलो 718 ग्रॅम आलेलं आहे. ह्या सगळ्या कांड्यांचे वजन तुम्ही बघा, 3 किलो 718 ग्रॅम. माझं म्हणणं होतं की तो 2400 ग्रॅम ते 2500 ग्रॅम यायला पाहिजे. आज अजून 1.25 किलोनं वाढला, म्हणजे 3.25 किलोचा ऊस झाला आहे. एकराला 1000 लिटर आळवणी करून
मी ह्या सरीतून सगळीकडे सोडून दिली. तर ह्या क्षेत्रात मला घोळी साधारण 2 टॉले घोळी निघत होती. घोळी म्हणजे एक तण आहे, घोळी तण आहे. तर ते एकरी 1-2 टॉल्यात तण निघत होतं. आणि ते आळवणी सोडल्यानंतर 1-2 आळवणी झाल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की आपल्या प्लॉटमध्ये तण कमी यायला लागले. मग सुरुवातीला जे तण होतं ते 5 माणसांच्या भांगलनीत मी काढून टाकलं. त्याच्यानंतर आजपर्यंत जवळजवळ आता 4 महिने झाले, पूर्ण 5 महिने झाले. 5 महिन्यात एकही माणूस मी वापरला नाही भांगलायसाठी, अजिबात नाही. प्लॉटमध्ये हिरवेगारपणा सगळीकडे दिसतोय. एवढ्या उन्हात पण हिरवागार दिसायला, एवढ्या उन्हात पण प्लॉट हिरवागार आहे. याचं कारण एकच आहे, आपण त्याला पानाद्वारे अन्नपूर्णा फवारतो. अन्नपूर्णा हे एक जंगली झाडपाल्याचं एक मिक्सचर आहे. ते आपण टॉनिक म्हणून याला देतो. त्यामुळे काय होतं, पानांची रुंदी वाढते, पानांची शीर मधली शीर आहे पानांची ती पांढरी होते. ती जशी ठळक पांढरी होईल तसं समजून जायचं की आपलं उत्पादन वाढत आहे. प्रकाश संश्लेषणासाठी पानं ही अतिशय महत्त्वाची असतात. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो नैसर्गिक शेती किंवा कोणतीही शेती करा, पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. तर आपल्या इथं एक 5-6 जणांची स्कीम आहे, बाकी चौथाईदार म्हणून पाणी घेतात. तर अशा वेळी काय होतं, आता मार्च, एप्रिल, मे पाण्याची मागणी जास्त असते. त्यावेळेला पाणी पुरेशा प्रमाणात लोकांना मिळत नाही किंवा फेरामध्ये जास्त दिवस वाढतात. तर आपल्याकडे अन्नपूर्णा जे आपलं टॉनिक आहे, आपण जे पानाद्वारे फवारणार आहे, त्यामुळं काय होतं, आपण ते पानं पूर्ण भिजवून घेतल्यानंतर पाण्याची ओढ जरी निर्माण झाली तरी ऊस हा वाळत नाही, हा नॅचरली हिरवागारच राहतो. हा एक त्यातला महत्त्वाचा फायदा आहे. आपण बघू शकता, आता पाणी मी ह्या प्लॉटला जवळजवळ 20 ते 22 दिवस झाले. मे महिना चालू आहे, 20-22 दिवस झाले. आपण याचा कलर बघू शकता, नॅचरली हिरवागार आहे. आमच्या प्लॉटवर आल्यानंतर त्यांनी आम्ही लागण चालू होती आमची, त्याने आमची लागण बघितली. त्याच्यानंतर आम्हाला बोलवलं, त्यांनी असं पारंपरिक शेती करा आणि त्यांनी सांगितलं. त्याच्यापासून आम्ही एकही म्हणजे चिमडभर ही खत घातलेलं नाहीये ह्या शेतीसाठी. ह्या प्लॉटला आम्ही 1.5 एकर केलं, एकही चिमडभर खत घातलेलं नाही. ह्या एवढ्या शेताला आम्ही 60-70 पोती खत घालत होतो. आता एकही चिमडभर खत घातलेलं नाही आम्ही ह्या शेतीसाठी. एवढं चांगलं आलं म्हणजे आम्ही समाधान आहे. म्हणजे ताई सांगा मला, याला मजूर किती लागत होतं पहिला आणि आता? याला जवळजवळ मला आतापर्यंत आता मे चालू आहे, जवळजवळ 100 मजूर लागत होते. मी 5 माणसात फक्त भांगलणी करून घेतली. मी स्वतः असतोय शेतात, त्यामुळे मला काय दुसऱ्यावर मी अवलंबून नाहीये. मग भांगलणीचा पण खर्च कमी झालाय? भांगलणीचा म्हणजे आता बघा की 100 लागत 5 लागल्यात, मग किती झालं, 95 माणसं वाचली. माझं नाव वसंत बंडू तारळेकर, राहणार चिमणे, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर. सर, तुम्ही सेंद्रिय खताचा वापर करताय, तुम्हाला काय फरक जाणवतो त्याच्यामधले? आता सेंद्रिय म्हणण्यापेक्षा राहुल टोपले यांनी जे मिशन ऑर्गॅनिक नावाची संस्था चालू केली आणि त्यांच्यामार्फत जो आम्ही प्लॉट आता ही केले, तर एक 10-15 वर्षाचा माझा अनुभव या ऊसातला शेतीतला बघितला तर मोठ्या प्रमाणात बदल दिसून आला. म्हणजे खडकाळ जमिनीतसुद्धा आज फुटवे, आज अजूनसुद्धा ह्या प्लॉटला 3 महिने पूर्ण नाहीत, अजून 7-8 दिवस बाकी आहेत. पण मनासारखं पीक, मनासारखी जमिनीतला कठीणपणा गेला, मऊ जमीन झाली आणि फुटवे चांगले आहेत. आणि शेतकऱ्यांचा कसा अनुभव आहे की पीक काळं दिसलं पाहिजे आतापर्यंत, पण ही याच्यात पण हिरवटपणा आहे आणि हिरवा कलर आहे सगळ्या पिकाला, हा मोठा अनुभव आहे. आणि तरी दृष्टिकोन प्रत्येक शेतकरी जगला पाहिजे, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, त्याच्या खिशात पैसे आले पाहिजेत. आता हे सगळं जर व्हायचं असेल तर रसायनाला पहिला फाटा, म्हणजे रासायनिक खतं सोडून, कीटकनाशकं सोडून जे मिशन ऑर्गॅनिकने आज पेटेंट दिलेत, ती पेटेंट पहिली देवाऱ्यात ठेवा आणि तिची पूजा करा. देवाऱ्यात ठेवून पूजा करा, तर तुमची सगळी परिस्थिती सुधारणार आहे. तुम्ही जे कष्ट करता त्या कष्टाची मोल मिळणार आहे. आता आतापर्यंत शेती केली, एक म्हण आहे आमच्यात मराठीत, आकडी दावण खांद्यावर. स्पष्टीकरण द्या की. आकडी दावण खांद्यावर म्हणजे उत्पन्न काहीच नाही, समाधान फक्त पाला बघायचा आणि समाधान, कर्ज आहे तेच आणि दिवस काढायचं. म्हणून हे जर उपयोग आता शेतकऱ्यांनी जर समजावून घेतलं, आणि ते आमचं काम आहे, जरूर मला याच्यात अनुभव आला आहे. आता आमचे दुसरे पाटील सर म्हणून आहेत किंवा आमचा एक पुतण्या आहे जनार्दन, हे आमचे भाऊ प्रकाश, आम्ही 13 जणांनी ग्रुप करून ही शेतीचं म्हणजे 13 एकर साधारण हे आत्ता सुरू आहे. तर 13च्या 13 जणांना चांगला अनुभव आला आहे.
चांगला. जर आपली परिस्थिती सुधारायची असली तर मिशन ऑर्गॅनिकची कास धरा. पण केल्यानंतर 2 महिने त्याला बेने प्रक्रिया केलेली नव्हती. ओके. कुठलीही आळवणी नाही, लागवड नाही, रासायनिक करायचं ते मिशन ऑर्गॅनिक करायचं. त्या 2 महिने अशीच लावून पडून मला सांगितलं उत्पादन असं ह्या द्विधा मनस्थितीमध्ये 2 महिने याने काहीही केलं नाही आणि त्यानंतर घाबरून 1 पोतं युरिया आणि कॅल्शियम नायट्रेट 10 किलो 10 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि 1 पोतं युरिया एवढा वापर केला आणि तो पण त्यांनी प्रामाणिक सांगितलंय की तेवढंच मी वापरलंय. पण त्यानंतर गेल्या 10-12 महिन्यामध्ये, हा 12 महिन्याचा ऊस आहे, सप्टेंबरची बरोबर ना, 12 हा 12 महिन्याचा ऊस आहे, सप्टेंबरची लागण आहे. फक्त 1 पोतं युरिया आणि नायट्रेटचं 10 किलो एवढं रसायन वापरलं. पण नंतर यांनी मन घट्ट केलं आणि त्यानंतर यांनी ठरवलं आता रसायन वापरायचं नाही. हाही बाबा तयार झाला आणि मग त्यांनी मिशन ऑर्गॅनिक बरोबर साधं सिंपल आमचं भूसुधारकचं विरजण आणि अन्नपूर्णाच्या फवारण्या एवढ्यावर हा प्लॉट आज बघा. आमचे हात पण पोचत नाही आहेत, कुठं प्लॉट गेलाय बघा. आणि ऊसाच्या उंची बघा. तुम्हा सगळ्यांना ह्या ऊसाची पेरं किती आहेत हे पहिल्यांदा हे मालक स्वतः मोजून दाखवतील. एक पेरं जरा मोजून दाखवतो मी. तुम्ही सगळ्यांनी त्याच्या कांडी आणि पेरं किती आहेत हे स्वतः बघा. कॅमेरा जरा इकडे घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34. बघितलं मित्रांनो, बिन खत घालता 34 पेरं कांडी, 34 कांडीचा ऊस आलेला आहे. हा निसर्गाचा चमत्कार आहे. कधी फक्त शेती बघत आलोय, त्यानंतर साधारणपणे 10 वर्ष झाले मी शेती करतोय. मी शेती करत असतेवेळी रासायनिक खतं कंटिन्यू वापरत होतो. पण जेव्हा मला कळालं की त्यानंतर मी रासायनिक खत आणि आपलं नैसर्गिक करण्यासाठी मी जीवामृत यूज केलं, तर तेव्हा हा ऊस माझा साधारणपणे नोव्हेंबर एंडला ही उंची यायची जेव्हा मी जीवामृत आणि रासायनिक यूज करायचं तेव्हा. पण मी ह्या वर्षी रासायनिक एकही वापरला नाही, त्यानंतर जीवामृत पण मी यूज केलं नाही. तर हा माझा फक्त यंदा मी पूर्णपणे ऑर्गॅनिकमध्ये ऊस केलेला आहे. तर हे मला ऊसाचं जे उत्पन्न वाटतंय ते मला समाधानकारक आहे. त्याची जाडी, त्याची उंची. मित्रांनो, तुम्ही हा ऊस बघा. हा 90-57 जातीचा ऊस आहे आणि आत्ता अनिलरावांनी सांगितल्याप्रमाणे याच्या आधी ते रासायनिक आणि जीवामृत या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमधून ते उत्पादन घेत होते. आणि आत्ता जी ऊसाची वाढ दिसते आहे, ऊसाची पेरं दिसत आहेत आणि ऊसाची उंची दिसते आहे, तर ही उंची यायला त्यांना नोव्हेंबर-डिसेंबर व्हायचा असा त्यांचा अनुभव आणि त्यांचं निरीक्षण सांगते. पण आत्ता सप्टेंबर सुरू झाला आहे, तर आत्ताच ती उंची त्यांनी गाठलेली आहे. म्हणजे साधारण 3 महिने आधी अपेक्षित असलेली वाढ त्यांना दिसती आहे. उत्पादन वाढले असं म्हणतायत. तुम्ही आता बघू शकता, तुम्हाला उत्पन्नामध्ये वाढ दिसती आहे का? तुमच्या नजरेला, तुमच्या अनुभवाला असं वाटतंय का की मागील वर्षीपेक्षा ह्या वर्षी उत्पन्न तुमचं थोडं जास्त येईल असं वाटतंय तुम्हाला? हो, ते आता डोळ्याने दिसतच आहे की आपल्या म्हणजे दिल्लीमध्ये आज वर्षी ऊस केवढा होता, आता केवढा होता. त्याच्यावरनं इथून पुढे किमान या 3 महिन्यात किमान माझे 4 फेरे जरी वाढली तरी किमान साधारणपणे 5 ते 10 टनाच्या वरती मी जातोय. तर हा पेच वाढलेलाच आहे. आणि तुम्ही मला एक महत्वाची गोष्ट तुमच्या अनुभवातून सांगा की रासायनिक पद्धतीची शेती करत असताना होणारे कष्ट, होणारा खर्च आणि आता पूर्णतः नैसर्गिक आणि पारंपरिक शेती मिशन ऑर्गॅनिक बरोबर करत असतानाचा तुमचा खर्च आणि कष्ट हे कमी झाला आहे की वाढला आहे? रासायनिकच्या वेळी रासायनिक खत टाकलं, पाणी दिलं की परत तण खूप वाढायचं. त्यामध्ये मग जर लोक भेटली तर तण काढायला लागेल किंवा लोक नाही भेटली तर त्यासाठी औषध फवारणी करायला लागायची. पण औषध फवारण्यानंतर आणि परत त्याचे साईड इफेक्ट जास्त आहेत. त्यासाठी आम्ही ऑर्गॅनिक मध्ये उतरलोय. तर ते रासायनिक खत यूज केल्यामुळं पिकाची वाढ होते, पण त्याला नॅचरली जर पाणी कमी पडलं तर त्याची वाढ खुंटते आणि तेवढा पोषक आहार आपण त्याला देऊ शकत नाही. पण नैसर्गिक पद्धतीनं हे जे आता मी यंदा भूसुधारक आणि अन्नपूर्णा यूज केलं, तर त्यामध्ये पाण्याची टंचाई जरी झाली तरी ऊसाला जी काळुकी राहणे किंवा
मोळून येणे हे कधी झालं नाही. एकदम ऊस हा टवटवीतच राहिला. मी साधारणपणे महिन्यातून एकदा ह्याला पाणी मे मध्ये दिलेलं आहे. ह्याच्या अगोदर जर 10 दिवस जरी झाले रासायनिक खताला तरी ऊस मावळून येणे आणि वाढ खुंटणे ह्या प्रकार व्हायचे. अनिलराव, खर्चाचा आणि कष्टाचा विचार केला तर मागच्या वर्षी तुम्हाला भांगलणी किती कराव्या लागल्या आणि यंदा भांगलणी किती, खुरपणी किती कराव्या लागल्या? आज वर्षी भांगलणी साधारणपणे महिन्याला एक भांगलणी व्हायची. ओके. कारण 10 ते 15 दिवसानं पाणी द्यायला लागायचं, त्यामुळे जमिनीत यायचं, जमिनीत ते तण लगेच यायचंच, त्याच्यामुळे महिन्याला एक कंपल्सरी लागायची. आणि यंदा कसं महिन्यालाच एक झाल्यामुळं आणि विथ दरवर्षी सारखं तण नाही. आता तुम्ही आता जर तण पाहिला तर मी भांगलणी केलेलं नाही आहे अजून. लास्ट कधी केले? लास्ट भांगलण मी मे च्या दरम्यान केली आहे. मे नंतर याच्यात काही भांगलण मी केलेलं नाही. तर जेव्हा मी आज वर्षी मे एंडला भांगलण केली होती त्यानंतर परत मला गणपतीच्या अगोदर नागाच्या दरम्यान जेव्हा भांगलण केली तेव्हा हे पूर्ण भरलेलं होतं रान. बरोबर. यंदा तसं रान नाही आहे. शेतकरी मित्रांनो, ऑर्गॅनिक मधून जे मला अनुभव भेटलेत ते खूप छान भेटलेत. आता आज वर्षी मला ह्या ऊसाला पूर्ण मावा होता. म्हणजे किमान 1 एकरामध्ये किमान 20 ते 30 ठिकाणी मावा लागला होता. पण यंदा कुठेही मावा लागलेला नाही आहे.